ठरलं तर मग मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागामध्ये सायली कल्पनाला म्हणत असते की आधी डोळे पुसा बरं. जर आपणच असे रडत राहिलो तर मग अश्विन भाऊजीला कोण सावरणार? आधी आपल्याला खंबीर व्हायला हवं, मगच अश्विन भाऊजी खंबीर होतील. सायली बोलत असतानाच इतक्यात प्रताप येतो आणि कल्पनाला म्हणायला लागतो की कल्पना तू शांत हो. मी ना आज ऑफिसमध्ये अजिबात जात नाही. जर आपण अश्विनच्या अवतीभोवती थांबलो तर तो लवकरात लवकर सावरेल. तू अजिबात काळजी करू नकोस आणि तू आता शांत हो. मी आहे अश्विनची काळजी घेण्यासाठी. इतक्यातच विमला आता सर्वांसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा आता सायली सांगते की मी यांना पण कॉफी देऊन येते. इतक्यात अर्जुन खालती आलेला असतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो, आता अश्विन कसा आहे मम्मा? तेव्हा आता कल्पना सांगते की तो झोपला आहे. सायलीच्या हातातून अर्जुन कॉफी हिसकावून घेऊन जातो. तर सायलीला आता कळतच नसतं की अर्जुन अचानकपणे असा विचित्र का वागायला लागला असेल. तर विमल आता कल्पना आणि प्रतापला म्हणते की तुम्ही मला घरातली मानता म्हणून मी तुमच्यामध्ये बोलते आहे. आता जे झालं ते झालं, परंतु अश्विन दादा परत असं काहीच नाही करणार. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही सर्वच जण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहात. तुम्ही अश्विन दादाची काळजी अजिबात करू नका, असं विमल आता कल्पना आणि प्रतापला सांगायला लागते. परंतु कल्पनाला रडू आवरतच नसतं. कल्पना खूपच रडत असते. तर सायली म्हणते की मी यांना नाश्ता वरतीच देऊन येते. तर इकडे तोपर्यंत अस्मिताने झालेली सर्व हकीकत प्रियाला सांगितलेली असते. तेव्हा प्रिया चकित होते आणि फोनवरती अस्मिताला म्हणायला लागते, काय झालं? एवढं सर्व काही होऊन सुद्धा अश्विनची ही रिॲक्शन होती की प्रेम आणि लग्न यामध्ये त्याला अजिबात पडायचंच नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते, हो अगं, त्याला ना असं तो चुकून बोलून गेला, त्याला कळलंच नाही की तो एक्सपोज होईल. तर प्रिया म्हणते की परंतु ही गोष्ट बाकी सर्व लोकांच्या लक्षात कशी काय आली नाही? तेव्हा अस्मिता म्हणते, अगं ते अश्विनच्या काळजीत होते ना, परंतु ही गोष्ट माझ्या लक्षात बरोबर आली. कारण अर्जुन ज्यावेळी हे सर्व काही बोलत होता ना, त्यावेळी सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि यावरूनच आपल्याला आता कळलं आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे ते. तर प्रिया खूपच खुश होते आणि अस्मिताला म्हणायला लागते, अर्जुनचं त्या सायलीवरती काही प्रेम बिम नाहीये, ते फक्त दाखवण्यापुरते नवरा बायको आहे. तेव्हा आता अस्मिता म्हणते, ते आपल्याला माहिती आहे ग, परंतु आता ते सर्व आपण पूर्णाजीसमोर पुराव्यासकट सिद्ध करायला हवं आहे आणि तेही लवकरात लवकर. तर इकडे आता सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन सांगतो ते खालती ठेवा. सायली अर्जुनशी बोलण्यासाठी खालतीच बसते आणि अर्जुनला म्हणायला लागते, सर मला माहिती आहे अश्विन भाऊजीची जी काही अवस्था आहे त्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ आहात, परंतु घरातले सर्वच जण खूप अस्वस्थ आहे, परंतु तुम्ही ही गोष्ट जरा जास्तच मनाला लावून घेतली आहे. सायली म्हणते की आई निदान रडून बोलून दुःख हलकं तरी करत आहेत, परंतु तुम्ही तर सर्व काही मनामध्ये दडवून ठेवलं आहे. अशाने तुम्हालाच खूप जास्त त्रास होईल सर. तुम्ही काहीतरी बोला ना. परंतु अर्जुन आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसतोच. त्याला आता सायली समोर आलेली सुद्धा नको असते. तेव्हा आता सायली म्हणते, सर ठीक आहे, परंतु तुम्ही खाऊन तरी घ्या. कारण अश्विन भाऊजीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं असेल ना, तर आधी आपल्या सर्वांना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आपण सर्वच जण मिळून काहीतरी मार्ग काढूयात ना. तर आता अर्जुन चिडतो आणि सायलीला म्हणायला लागतो की तुम्ही मार्ग का काढाल? हा माझा फॅमिलीचा इश्यू आहे. आम्ही बघू, काहीतरी मार्ग काढू, आम्ही हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू. तुम्ही यामध्ये कशातही अजिबातच पडायचं नाही. अर्जुनचं ते बोलणं ऐकून सायलीला जरासा धक्काच बसतो. अर्जुन रागानेच तिथून निघून जातो. तर इकडे आता सायली अश्विनला कॉफी आणि नाश्ता देण्यासाठी आलेली असते, परंतु अश्विन रूममध्ये दिसत नसल्याने सायली खूपच घाबरते आणि अश्विन भाऊजी अशा हाका मारायला लागते. पाहते तर अश्विन आता एका टेबलाच्या पाठीमागे बसलेला असतो आणि अश्विन खूपच रडत असतो. तेव्हा आता सायली अश्विनला म्हणते की असं एकटं बसू नका, तुम्ही उठा बरं, असं म्हणून सायली आता हात देते आणि अश्विनला उठवून इकडे बेडवरती बसवते. परंतु अश्विनची हालत खूपच बेकार असते.
तेव्हा सायली अश्विनला म्हणत असते की तुम्ही बाहेर येता का, आपण सर्वच जण मिळून खूप छान गप्पा मारूयात. तेव्हा आता अश्विन म्हणतो की मला काही करायचं नाही आहे, मला कुठेही जायचं नाही आहे, मी का जगतोय असं म्हणून अश्विन ढसाढसा रडायला लागतो आणि सायलीला म्हणतो की तुम्हाला काल का वाचवलंस वहिनी, आणि अश्विन खूपच रडत असतो. आता सायलीला समजत नसतं की नेमकं तिथे काय करावं. सायली मनामध्ये विचार करत असते, जर ही गोष्ट मी आईंना सांगितली तर आई खूपच त्रास करून घेतील, परंतु आता काहीतरी मार्ग मलाच काढावा लागेल, अश्विन भाऊजींची घालमेल मलाच थांबवावी लागेल, परंतु कशी, असा विचार सायली करायला लागलेली असते. तर इकडे रविराज खूपच खुश असतो आणि तो सुमनकडे येतो आणि म्हणायला लागतो की मला ना तुझी मदत हवी आहे, कारण विपुलचे घरचे आता आपल्या घरी यायला निघाले आहेत. तेव्हा आता सुमन म्हणते यावेळी आत्ता, तोपर्यंत इतक्यातच विपुल आणि त्याचे आई वडील आता दारामध्ये उभेच असतात. तेव्हा आता रविराज आणि सुमन खूपच खुश होतात. ते त्यांना आता बसायला सांगतात. तर सुमन म्हणत असते की आमच्या घरचा कोकम सरबत खरंच खूप छान असतो, तुम्ही घ्याल का. तेव्हा आता रविराज म्हणतो की हे सर्व काही होईल, परंतु तू जाऊन पटकन तन्वीला बोलवून आण. तर विपुलचे आई बाबा रविराजला सांगत असतात की हल्ली विपुल सतत तन्वीचं नाव घेत असतो. तेव्हा आता रविराज सुद्धा म्हणतो की तन्वी सुद्धा सतत विपुलबाबत सांगत असते घरी. रविराज सुमनला तन्वीला बोलवून आण असं सांगतो. तर सुमन इकडे तन्वीकडे आलेली असते. सुमन तन्वीला खूपच हाका मारायला लागलेली असते, परंतु तन्वीच्या कानामध्ये ब्लूटूथ असल्यामुळे तिला ऐकायला येत नाही. त्यानंतर सुमन समोर जाते आणि अचानक टाळ्या वाजवायला लागते. तेव्हा प्रिया म्हणते की कोण आहे, आणि लगेचच प्रिया उठते. तर सुमन म्हणते अगं पटकन आवरून घे आणि खालती ये. तेव्हा म्हणते प्रिया म्हणते की सॉरी मी अभ्यासाचे व्हिडिओ बघत होते ना, त्यामुळे मला कदाचित तू आलेली लक्षात नाही आलं, परंतु कोण आला आहे. तेव्हा आता सुमन सांगते की अगं विपुलचे आई बाबा आले आहेत, त्यांच्या सुनेला त्यांना भेटावंसं वाटलं म्हणून ते आले आहेत, तू पटकन तयार हो आणि खालती ये. आता प्रिया म्हणते की हो हो, मी लवकरात लवकर तयार होते आणि खालती येते. आता प्रियाला विपुलचे आई बाबा आले आहेत म्हटल्यानंतर जरासा धक्काच बसलेला असतो. तर इकडे अर्जुन आता काही फाईल चेक करत असतो. अचानकपणे सायली येते. तेव्हा अर्जुन खूपच चिडचिड करायला लागलेला असतो. अचानक उठत असताना अर्जुनच्या हाताला लागतं. सायली म्हणते बघू, आणि अर्जुनचा हात पकडते. तेव्हा आता अर्जुन सायलीचा हात झटकतो आणि म्हणायला लागतो की तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की अशी काळजी करायची काही गरज नाही आहे, फक्त 5 महिन्यासाठी तुम्ही इथे आहात, त्यामुळे आमच्या घरच्या मॅटरमध्ये काही पडायचीही गरज नाही आहे आणि आमच्या सर्व लोकांची काळजी करण्याची तर अजिबातच गरज नाही आहे. तेव्हा आता सायलीला समजतच नसतं की अर्जुन अचानकपणे असं विचित्र का वागतोय. त्यानंतर सायली आता ड्रॉवरमधून मलम आणून देते आणि अर्जुनला सांगते की इथं ठेवलं आहे, ते लावा तुम्ही. आणि अश्विन भाऊजीचा राग तुम्ही माझ्यावरती का काढताय, माझी काय चूक झाली आहे, असं सायली आता अर्जुनला विचारते. त्यानंतर अर्जुन इकडे चेअरवरती येऊन बसतो. तेव्हा सायली अर्जुनच्या हातातील फाईल हिसकावून घेते आणि खालती ठेवते आणि म्हणते माझ्यावरती तुम्ही चिडचिड का करताय, माझा काय दोष आहे यामध्ये. त्यानंतर अर्जुन काही बोलत नाही आणि तो बुक सेल्फमधले एक बुक काढतो आणि वाचायला लागतो. तर सायली तेही बुक हिसकावून घेते आणि म्हणायला लागते की तुमचं नक्की काय चाललं आहे. तेव्हा अर्जुन सुद्धा चिडलेला असतो आणि सायली म्हणते गेले 6-7 महिने मी बघते आहे, तुमच्या मनात जर एखादी गोष्ट असेल ना ती तर तुम्ही इतरांना सांगत नाही, ती तुम्ही तुमच्या मनामध्ये दाबून ठेवता, परंतु बाकी सर्वांचे प्रॉब्लेम तर तुम्ही सोडवता आणि स्वतःचा प्रॉब्लेम सांगायचा झाला की असे खांबासारखे शांतपणे उभे असता. तरी सुद्धा अर्जुन आता काही सांगायला काही बोलायला तयारच नसतो. अर्जुन तिथूनही बाजूला गेलेला असतो. तेव्हा सायली त्याच्या पाठीमागे तशीच जाते आणि म्हणते माझं नेमकं का चुकलं तरी काय ते तरी सांगा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो चुकलं आहे, या 5 महिन्यात तुम्ही इथून निघून जाणार आहात ना, ते चुकलं आहे, अश्विनच्या गर्लफ्रेंडनं पण तेच केलं आणि आता तुम्ही सुद्धा तेच करतायत. तेव्हा आता सायली म्हणते परंतु यात माझी चूक काय आहे, आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलंय ते तर आपण पाळतोय ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो कदाचित माझा जीव सुद्धा जाऊ शकतो, कारण अर्जुन सांगूच शकत नसतो की त्याचं सायलीवरती प्रेम आहे ते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही सर्व मुलींना खूप सेम असता. तर आता अर्जुनला सायली म्हणते परंतु सर दोन्हीकडे परिस्थिती वेगळी आहे ना, आणि अश्विन भाऊजीच्या जे काही मॅटर झालं आहे त्याचं कनेक्शन तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टशी का जोडताय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो कारण परिस्थिती वेगळी असली तरी गोष्ट सेम आहे, लग्न आणि प्रेम या दोन्ही भानगडीत ना मला आयुष्यात कधी पडायचंच नव्हतं. तुम्ही इथून उद्या निघून गेलात ना तर माझा सुद्धा जीव जाऊ शकतो. तेव्हा आता सायली म्हणते परंतु सर तुम्ही इतकं टोकाचं पाऊल का उचलताय.
तुम्ही इतकं टोकाचं का बोलताय? तर सायली अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की जगात काही मुली असतात अशा, परंतु प्रत्येक उदाहरण सारखं नसतं ना. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो, सगळ्या मुली सेल्फिशच असतात. कारण ही गोष्ट पूर्वीसुद्धा आधी घडली आहे. तेव्हा आता सायलीला जरासा धक्का बसतो आणि सायली म्हणते पूर्वीसुद्धा. तेव्हा आता अर्जुन खूपच रडायला लागतो आणि म्हणतो, माझा मित्र कुणाल, मी, चैतन्य आणि कुणाल, आमच्या तिघांची कॉलेजमध्ये खूप घट्ट मैत्री होती आणि कुणालचं सुद्धा एका मुलीवरती प्रेम होतं. परंतु त्या मुलीचं कुणालशी अजिबात प्रेम नव्हतं. ती फक्त त्याला यूज करत होती. अर्जुन म्हणतो, ती मुलगी जाताना, कुणालच्या आयुष्यातून जाताना काय म्हणाली तुम्हाला माहिती आहे का? खिशात एक दमडी नसताना तुला वाटलं तरी कसं की मी तुझ्याशी लग्न करेन. आणि ती मुलगी एका श्रीमंत मुलाचा हात धरून निघून गेली. कुणाल पूर्णपणेच कोलमडून गेला होता. त्याला काय करावं काय नाही सुचतच नव्हतं आणि त्याने एक दिवशी टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःचा जीव घेतला. तेव्हा आता सायलीला धक्का बसतो आणि सायली म्हणते काय? परंतु त्या मुलीला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा तिला काहीच वाटलं नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला नाही माहिती, कारण आम्ही कधी त्या मुलीला पाहिले सुद्धा नव्हतं. ज्या दिवशी कुणाल आमची आणि त्या मुलीसोबत भेट घडवून आणणार होता त्याच दिवशी त्या मुलीने ब्रेकअप केलं आणि त्याच दिवशी आमचा मित्र कुणाल आम्हाला सोडून निघून गेला. खरं तर ती सुसाईड नव्हती मिस सायली, तो मर्डर होता. आणि तेव्हापासूनच आम्ही ठरवलं होतं की आयुष्यात कधी लग्नच करायचं नाही आणि प्रेम तर अजिबातच करायचं नाही. आणि आज ती वेळ अश्विनवरती आली आहे आणि यावर एकच ऑप्शन आहे, आयुष्यात लग्न आणि प्रेम कधीही नको. मला माहिती आहे की प्रेमाने जग जिंकता येतं, परंतु हे पुस्तकी ज्ञान काही कामाचं नसतं. समोरची व्यक्ती आपल्याला जणू काही आपलं जग असल्यासारखं वाटायला लागते आणि ज्यावेळी ती आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा मात्र आपण जीव द्यायला सुद्धा भाग पडले जातो. परंतु जो मूर्खपणा आता अश्विन आणि कुणालने केलाय तोच मूर्खपणा मी सुद्धा करतोय. तेव्हा आता सायलीमध्ये तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्ही पण कोणाच्या प्रेमात पडला आहात? आता अर्जुन सांगूच शकत नाही की तो सायलीच्या प्रेमात पडला आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, व्हॉट रबिश, मी अजिबात कोणाच्याही प्रेमात पडलो नाही आणि यापुढे कधीही पडणार नाही. अर्जुन तेथून रागाने निघून जातो. त्यानंतर सायली स्वतःच्या मनाशी म्हणायला लागते, म्हणूनच तर तुमच्या आयुष्यामध्ये लग्न आणि प्रेम या दोन्ही गोष्टी कडवट झाल्या आहेत. आयुष्यात आतापर्यंत किती काही गोष्टी तुम्ही मनामध्ये दडवून ठेवल्या होत्या. तुमच्या मित्रांच्या बाबतीत जे झालं ते कोणाच्याही बाबतीत व्हायला नको होतं. परंतु सर्व मुली सारख्या नसतात सर, काही मुली वेगळ्या असतात आणि ही गोष्ट याची जाणीव मी तुम्हाला नक्की करून देईल, असं सायली स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आणि हीच भेटवस्तू माझी तुमच्यासाठी असेल आणि ही भेटवस्तू 100 कॅन्डल लाईट डिनरपेक्षा सुद्धा खूप मोठी असेल. मी तुमचं मन बदलवणार सर, असा सायलीने स्वतःशी ठाम निश्चयच केलेला असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली आता अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की जोडीदार आपल्या सोबत असला ना की आपण असं एकटे कधीही नाही पडत. जोडीदाराचा हात हातात असला ना अख्खं जग जिंकता येतं. आणि मी आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी निघून जाईन ना, तेव्हा आता तुम्ही एका मुलीशी लग्न करा आणि सुखाने संसार करा. तर आता सायलीचं ते बोलणं अर्जुनच्या खूप मनाला लागलेलं असतं.